त्यांच्या कुठली घालायची बाबा कीर्तनाला काल्याच्या कीर्तनाला आल्यानंतर बाबाच्या हातून माळ घाला. पवित्र असं त्या ठिकाणी एकादशी सारखं व्रत करा, सोमवारासारखा उपवास करा, आहार शुद्ध घ्या, मांसाहार कुणी करू नका. तुकोबाराय म्हणतात देवावर भार टाकला तुकोबाराय तुका म्हणी आता फुल्या सायाशी आम्हा जगदीशी सांभाळावी. देवावर भार घातला ना महाराज देव सगळे आपले असणाऱ्या ठिकाणावर चिंता त्या ठिकाणी सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझ मोकलील आयशे नाही. त्या ठिकाणी सगळ्या जीवाचा कायनाथनीची कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो. सगळ्या जगाचा सांभाळ करणारा पोशिंदा देव एकच आहे. त्याचं भजन असणाऱ्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी करावं आणि त्या देवावर भार टाकायला महाराज. काय करायचं असेल ते तुम्ही करा. कोरोनाच्या काळामध्ये माणसं मेली महाराज, गेली, बरेच जण गेली. काही वाचलो तर आपण वाचलो त्या तडाख्यात, त्या तडाख्यातून वाचलं तरी सावध व्हायला पाहिजे ना. उरले ते हरी तुम्हा समर्पण. माणसं त्या ठिकाणी देवाचा उपकारच मानत नाही महाराज. देवाचा उपकार आहे की नाही आपल्याला वाचवलंय कोरोनातून. मेला असतो तर पोरगा सुद्धा जवळ येत नव्हता महाराज, कुणीच नाही आलं. आणि त्या दवाखान्यातल्याच माणसांनी येऊन जाळले महाराज माणसं त्या टायमाला. एक पाहत असा एकाची दहनी आणि सावध त्या गुणी कार्य नव्हा. एकाच धन मातीला सगळे जातात महाराज अंतर्गीला आणि तिथं आहेत तोपर्यंतच त्याला एकदा चेतवलं. बघा जरा बारकाई निरीक्षण करा महाराज. सरपण आणायला दुसरी असतात, बरोबर का, रचायला दुसरी असतात, उचलून निहायला दुसरे असतात, पण पेटवायला घरचेच असतात. हे लक्षात ठेवा. जात पेटवायला कोण असतं? पोरगा. पोरगाच पेटी तर सगळ्या देखतात, सगळे रस्तात, सगळे करतात. हे जरा लक्षात ठेवा. जाग व्हा, देवाचं भजन करा, साधूच्या संगतीमध्ये या, अशा नामसत्तामध्ये येऊन देवाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा. एक दिवस सगळ्या जायचे महाराज. काय भरवाचं आहे महाराज. चालता चालता माणसं जातात, चालता चालता. काहीच भरवसा नाही. क्या भरोसा आहे इस जिंदगी का. काहीच भरोसा नाही महाराज. क्षणभंगुर नाही भरोसा. वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. त्या रस्त्यावर लिहिलेला धोक्याचं वळण आहे, वाणे सावकाश. तेच तुकोबा या अभंगात सांगतात. पुढे वळसा आहे, वळण आहे आणि हे सगळ्याच्या वळणी पडलेलं आहे. हे जर लक्ष. आजा मेला, पंजा मेला, बाप मसनात मेला, नाचू पंतू तोही तैसा झाला. हे सगळं आपल्याला पाठ आहे पण कळत नाही. हेच आश्चर्य वाटतंय. म्हणून देवावर भार टाकायचा. जसा तुकोबारायने टाकला तसा. तुका म्हणी भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. साधूच्या एक जवळ जा, देवाच्या एक जवळ जा. हे दोन तारणारी माणसं जगामध्ये आहेत. आणि तिसरे आहेत आपले आई वडील. या तीन देवाशिवाय दुसरा देव या जगामध्ये नाही महाराज. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. हे चार देव सांगितले. त्याच्या पलीकडे दुसरा असणार त्या ठिकाणी देव नाही. म्हणून असणार त्या ठिकाणी विश्व माऊली ज्ञानोबारायाने उपदेश केला सर्वांना. त्या माऊलीला असणार त्या ठिकाणी सर्वांच्या या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. म्हणून त्या संतांची संगत करा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कणी देवा काही गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीनी. लाज भोय शंका दुराविला मान नकळे साधन या परती. तुका म्हणी आता फुल्या सायाशी आम्हा जगदिशी संभाळावी. यथामती यथावकाश. त्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि आऊत म्हणता कीर्तन झालेला महाराज आहे. आता मी काय तुम्हाला एवढं ज्ञान पाजाळावं, परंतु जे तुकोबारायचं आहे, जे ज्ञानोबारायचं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय बाबासाहेबजी महाराज घाटगे आहेत, निलेश भाऊ आहेत, बाबासाहेब महाराजांच्या मंडळी आहेत आणि तुम्ही समजत असणाऱ्या महिला पुरुष मंडळी माझ्यासारख्या देवाकडे माणसाचं कीर्तन ऐकण्यासाठी आलात. दोन शब्द ऐकून घेतले. हेच तुमच्या असणारे माझ्यावर उपकार ऐकणार. नाही तर कीर्तनाला माणसंच येत नाही. तुम्ही नसता आला तर तुम्हाला सांगायचं होतं कीर्तन. तुम्ही आलात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळाची तशी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. बोलण्यासारखं खूप आहे महाराज, पण किती बोललं तरी माणसं ऐकत